मी फक्त दिसायला बारीक आहे पण कामाच्या बाबतीत चांगले चांगले आपला हात नाही धरू शकत. ते म्हणत नाही का गडी बारीक आहे पण त्यांना बी कळलं असं काही चीज आहे. तर जय श्रीराम पाहुणे मंडळी, मी विके ब्लॉगर आणि आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. 15 दिवसातून आज चांगलं ऊन पडलं होतं, त्याच्यामुळे म्हणलं आज चांगली बाजरी वाळून मग भरून ठेवू. पण पावसाचं ब्रेकअप झालंय काय माहित. 12 बॉड्याचं नुसतं 2-2 मिनिटाला येतंय परत जातंय. जेव्हा गरज असते तेव्हा त्याचे घालीत नाही तेव्हा नुसतं बाजा पडतोय. सारी बाजरी भिजून ठेवली. दिलो के धडकन फसली होती, दिलो के धडकननी मला फसून ठेवलं. सारं भरून घेतलं. त्याच्यामुळे तिला गावची जुगाड बांधून घेतलं. एकदा बंटी शेट पैसे आलो. आता यांना असे फोटो काढायचे म्हणलं तरी 150 बाऱ्या मानवला होते. असा यांच्या लग्नात तर मी म्हणते मला नुसतं दिवसभर स्माइल प्लीज म्हणायलाच रावला. मस्तपैकी नंतर महादेवांचं दर्शन करायला आलो. महादेवांचं दर्शन घेऊन जेवढला गेलो. जेवढच्या स्टँडवर आलो ना, कार्यकर्त्याने RX-100 आणली होती. तिचा हरणा असा गाण वाजत होता. मी तुम्हाला माहिती किती नादिक आहे. मी तो हरणा असा वेळा दाबला ना, सारे स्टँडवरचे लोक माझ्याकडे बघत होते. विषय पंपात झाला. म्हणलं डायरेक्ट घरी आलो. चेतक चालू केला. आता लोक येशीत गेले का लिंबन नारळ फोडी देत. मी डायरेक्ट चेतकचं मुंडकं उचलून आदळीत होतो. विषयच नाही भाई, आपला विषय डायरेक्ट पंपात आहे ना. मस्तपैकी घरी आलो. आमच्या माऊलीच्या वावरात गेलो. त्यांना रोप गोळा करू तर निवांत तंगडे टाकून बसलो. म्हणलं अरे काय विषय नाही, असं रोज काम पाहिजे. आमचा शाम्या क्वार्टर पिन खोलीत होता. म्हणलं ज्यादा मुजर काय आणू नको. तिच्यात जर बोट गुतलं ना, तू 100% चेटीतच मुच्छीन. तुझी चेटी डायरेक्ट ओल्ली होईन. तो विषय पंपात होईन. तो डायरेक्ट गायब झाला. तिथून घरी आलो तोंड बांधून घेतलं. पंचनी मला खळ करायचं होतं. आज मला कळालं पुरी एवढं तोंड पॅक करून बांधितात, कारण की तोंड बांधलं मीच मला ओळखत नव्हतो. त्याच्यामुळे पुरी बापात एक चहा पिऊन जाते तरी बापाला कळत नाही. खळ करायचं राहिलेलं होतं. पुढे ओढ आलेलं बांधण्याचं तेवढं खळ केलं. त्याच्यात अर्धी गोणी निघली होती. नंतर मग गोण्या रप घरी आणल्या. मी फक्त दिसायला बारीक आहे, लोकांना वाटत असं एवढं दिसतंय, पण कामाबाबतीत आपला कोणी हात नाही धरू शकत, कारण की आपला विषय डायरेक्ट पंपात आहे. एवढी मोठी बाजरीची भाडलेली गुन्ह्याची दानशिरी उचलींवर थप्पी टाकली. नाद करतो. संध्याकाळी मी बंटी शेट सचिवाडीच्या महादेवांचं दर्शन करायला आलतो ना. आता बंटी शेट जे पाणी पिऊ राहिलं का, तिथून सीना नदीचा उगम आहे. आता इथून सीना नदी अशी जवरातून नगरकडे गेलेली आहे, पण इथून सीना नदी होती. पण नगरमध्ये लोकांनी तिची अवस्था काय केलेली तेच तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा. ती नगरमध्ये ती नदी पाहिली ना, मलाच लाज वाटते. मस्त महादेवांचं दर्शन घेऊन आलो. येताना एका बंदर असा मोसम मस्ताना झालता ना, मोसम मस्ताना कोणी सोबत नसताना. नाही बंटी शेट होता ना राव.